आता का असा बघतोयस माझ्याकडे? तू खुश आहेस, मी खुश नाहीये. येस. सो गाईज, फायनली आज आम्ही येस चॅलेंज शूट करत आहोत, जे आम्ही खूप दिवसांपूर्वी रील टाकलेलं आणि खूप साऱ्या लोकांना विचारलेलं. सो त्याच्यामध्ये असं होतं की मी काहीही सांगितलं कृषीला तर कृषी त्याला नो नाही बोलू शकत, त्याला येसच बोलायचं आहे. आणि ज्या लोकांनी येस कमेंट केली आहे तुम्हाला आहे ना आयुष्यात नो शिवी तुमच्या काय तुम्ही आय जस्ट हेट यू, आय हेट यू. नो 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 आय जस्ट लव्ह यू. कारण की आज माझ्या हातामध्ये ती पॉवर आली आहे. सो मी काहीही पाहिजे ते करून घेऊ शकते. मी तुला सांगितलं होतं की जेव्हा आपण येस चॅलेंज जरी केलं ना तरी तू हे लक्षात ठेव की मी तुझ्यासोबत त्या सिरीज चॅलेंज मध्ये किती चांगली वागणूक दिली होती, किती तुझ्यासोबत चांगलं वागलो होतं. बरोबर. आता बघ, जसं की आपल्या सबस्क्रायबर्सला आणि सगळ्यांना माहितीच आहे की मी वाईट आहे, तर मी किती वाईट आहे कोणाला वाटतं आज मी तुम्हाला दाखवून देते. कोणाला वाटतं वाईट आहे? सगळ्यांना तुम्हाला हा भोळा वाटतो. एकदम ती स्वर्गातली परी आहे रे ती. तरी पण मी आज जे ठरवलं आहे काय काय करवून घ्यायचंय तुम्ही फक्त बघत राहा, मज्जा येणार आहे खूप जास्त. सुरुवात आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून करूयात का? एक मी सांगू का कशाला येस बोलायचं? मस्त पडदे लावायचे, झोपून जायचं 2-3 तास. तुम्हें शर्म है कुछ? तो आता इथून पुढे तुला सगळं येस बोलायचंय. मला काय बोलणार तुम्हाला? नो. सो सगळ्यात पहिले आपण त्याला एकदम साधं काम देऊयात गाईस. आमचा मंत्र हा होता की आपण सगळं 50-50 करायचं. सो सकाळी कपडे मी भिजवले. सो आता सुकलेले कपड्यांची घडी कोण घालणार? मी आता इथे मस्त अशी बसणार आहे आणि कृषीला काम करताना बघणार आहे. हो, हे आणि हे कपडे आहेत. कृषी, लेट स्टार्ट. काही टेन्शन नाही आई, आपल्याला 2 मिनिटात होतं येतं. वाव, हे चॅलेंज जर रोज करायला भेटलं तर वाव. रोज करायला मिळालं तर मिळालं आणि भेटणं मध्ये तू हे कर, माणसं भेटतात आणि गोष्टी मिळतात. नीट कर. कृषी, थोडीशी तहान लागलीये, पाणी आणून दे ना मला जरा. लवकर, मला खूप जास्त तहान लागलीये, जरा पाणी आणून दे. मला चक्कर आली. बापरे चक्कर आली. लवकर पाणी. मला ग्लास मध्ये पाणी हवंय. मला ग्लास मध्ये पाणी आणून दे कृषी. अरे नाही, मी पाचतो ना. नाही, मी माझ्या हाताने अंगावरती पाणी सांडलंस तर तू लक्षात ठेव. नाही मी पाचतो. नाही, मी पिते. पाचतो ना. अरे पी ना. अरे पी, पूर्ण पिऊन टाक. दुखायला लागले ओठ. दिस इज चीटिंग गाईज. हा बघा किती वाईट आहे. बघा किती जोरात त्याने दाबला माझा ओठ. बघा, काही नाही, मी जोरात दाबलं नाही. हे बघा माझी लिपस्टिक. एवढ्या जोरात त्याने माझा ओठ दाबला, पाणी सगळं सांडले. सो काही संबंधच नाही. सुरुवात कोणी केली आहे व्हायलन्सला? काही संबंधच नाही. सो इथून पुढे आता तर भाई हा संपलाय माणूस. बापरे, हा ग्लास पडला तर हात लागून. जरा हा ग्लास ठेवून येतो का कृषी? म्हणजे जाऊन ठेव कृषी हा ग्लास. हा ग्लास ना सकाळी पालीमुळे घाबरला. आई शपथ, एवढा फट्टूयस तू. काही संबंध नाहीये, पण पालीला काढलं मी बाहेर. आता पाल स्वतःहून गेलीये, तू नाही काढलंयस दादा. मी काढलंय. नाही, ती स्वतःहून गेली. जरा त्या मनूला इकडे आणून दे. बघते व ती तिकडनं तुला काम करताना. तिला पण शॉक लागला. बापरे, हा पोरगा काम करतोय. गाईज, मीच काम करतो घरात. ओ माय गॉड. सगळ्यांना माहितीये नियती कशी आणि माझ्यावर कशी अत्याचार करते. आज तर लोकांना कळेलच. जर तुम्ही माझं नाव इतकं खराब केलंय तर मग आता मी तशीच वागणार. मला खूप वाटतं ना, किती साधा आहे कृषी. नियतीच अशी आहे. ठीक आहे, चल तू कपड्यांची घडी घाल. कपडे जागेवरती मी ठेवते. तेवढी मी हे नाहीये, कारण की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. अरे बापरे, काय बोललीस? आता कृषीने मस्त कपडे घडी घालून झाले आहेत. कृषी, जरा इकडे येतोस का? मला आता इथेच आपला संपलेला आहे हा व्हिडिओ. इथे संपलंय. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय. नो. कृषी, माझ्या त्या अवॉर्ड वरती ना जरा धूळ बसलीये, ती जरा साफ कर. आणि तिला मिळालेला अवॉर्ड आहे तिच्या कंपनी मधून, इंडिया R&D एक्सलन्स अवॉर्ड. म्हणजे ज्या गोष्ट नाहीये त्यासाठी कशाला देतात तुला अवॉर्ड? हो ना, कंपनीला तुझ्यापेक्षा जास्त कळतं का? रेकग्निशन मिळालेलं आहे नियतीला काम वाढवल्याबद्दल. एकदम मस्त. नाही जमलंय नीट तुला. नीट कर. अरे हे ओलं करून करावं लागेल. कर मग. पूर्ण पाण्याखाली धरू काय? तुला धरू का पाण्याखाली? पागल. कृषी, काय त्यात काय? नाही, ओला फडकं करून कर. अरे नॉर्मल आणि मग ह्याच्याने पुसायचं. नाही, ओला फडकं कर. नाही. सो ज्या बायकांना ज्या मुलींना किंवा ज्या ज्या वुमेनला अरे कहना क्या चाहते हो? अरे तुम्हाला काय काम करून घ्यायचंय तुमच्या पार्टनर कडनं, तुम्ही हे चॅलेंज करा. मस्त. ती एक म्हण आहे हिंदी मध्ये, हर कुत्ते का दिन आता है. सो कृषीने ऍक्सेप्ट केलंय तो कुत्रा आहे. तेरा भी आएगा. मी तेच मी असं सांगतोय. बोललीच नाही.
मी कुत्री आहे, तू एक्सेप्ट केलंस तू कुत्रा आहेस. कारण की आता just ती तू एक मन बोललास. है, ती एक मन है कि हर कुत्ते का दिन आता है. अभी मेरा दिन आएगा, अपना टाइम आएगा बच्ची. तू सोच ले अभी जो तू कर रही है उसका रिएक्शन होगा सबका वो बदला वाले. लेगा ये हाँ, future. वो वाले वीडियो में रिएक्शन होगा तो तू समझ ले कैसे करना है. Guys, एकदम चकाचक कर दिया आहे मैंने. सगळं मस्त झालेलं आहे. छान छान. ठीक आहे? तुझा चेहरा पण छान. आता झालं इथं व्हिडिओ संपवायचा ना. सो काही आता 2 कामं तर झालेली आहे. तर भूक आता लागली आहे नियती- मला हो, खूप नियती आता जास्त. स्वयंपाक बनवणार आहे एकदम. तर अहो, मला काय आजचं सांगू? जेवण कृषी तू मला आई. काहीतरी बनवून खायला घाल. काय बनवून खायला का? तुझ्या मनावरती आहे. तू मला जे काय बनवून खायला घालशील ते. राईसचा काहीतरी आयटम प्लीज. चपाती मला अजिबात खायची इच्छा होत चपाती नाहीये. मला थोडी येते. काम करू, मॅगी बनवू. मला राईसचं काहीतरी खायचंय. सो मला आज तू जेवण बनवून खायला घालायचं आहे. राईसचा मी मसाले भात बनवू का? मसाले भात खायची इच्छा नाहीये मला. असं काहीतरी तुम्हाला- असं छान खायचंय, मस्त एकदम असं वाटलं पाहिजे मी हॉटेलमध्ये अरे जेवते. पण तू हॉटेलमध्ये जेवते पण मला तसं बनवता आलं पाहिजे ना. ते तुझं तू कसंही बनव, मी जेवेन. काय युट्यूब करतो का? ऑब्विसली एक युट्यूबर दुसरा अजून काय करणार? त्याच्यावर सगळं चाललेलं असते. सो गाईज, अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन करा. कारण की आम्ही हे असंच काहीतरी टाकत राहतो ज्याच्याने तुम्हाला मज्जा येते. पनीर पुलाव इझी वाला. ठीक आहे, बनव. मला तर आवडेल. तशी तुझ्या हाताला टेस्ट आहे कृषी. चांगलं बनवतोस तू. मस्का मारू नको. लास्ट टाइम तू पनीर कढाई मस्त बनवलेलीस. ती पण युट्यूब वरूनच बघितली होती मी. आहे का सगळं सामान आहे का घरात? तुला माहिती असायला पाहिजे आहे का नाही सामान. तू मला सांग काय काय लागतं. सांगते. राईस आहे. ओके. पनीर नाहीये, ते तुला आणावं लागेल. ऑनियन आहे. आहे. टोमॅटो आहे. टोमॅटो कमी आहेत सो जास्त आणावे लागतील. मग ते आणायला जा ना तू पटपट. बेलीज म्हणजे काय? बेलीज? मला चप्पलच्या बेलीज माहितीयेत. What? अयो. सो येस, तू सगळं बघ. जे नाहीये ते घेऊन ये पटकन आणि लवकर बनव. कारण की मला ए मी नाही घेऊन येणार. तू तुला घेऊन ये. आता मी करायचंय. बनवतोय ना. सो कृषी, जाऊन तू सगळं सामान आणशील का? ऐकायला नाही आलं. येस. थँक्यू. आय हेट यू गाईज. कसं आहे ना कृषी, आता तू चाललाच आहेस तर ते घरामध्ये जरा खूप दिवसांपासून काही भंगार पडलंय, तर ते पण जाताना तू घेऊन जा. चालेल, मी नियतीला घेऊन चाललोय आता. नाही म्हणजे त्यांना तुझं पण विचार की तुला घेतील का ते. ठीक आहे. नाही, तुला घेऊन चाललोय. भंगार पडणं आमच्या घरात 3 वर्ष झाले. भंगार पडले आमच्या घरात. तर हिला घेऊन चाललोय. किती 10-20 रुपयाचे काय? अच्छा, म्हणजे मी भंगार आहे. त्यात माझे 10 किंवा 20 रुपये. नाही थांब जरा. 1 So किलो. guys, मी आता माझ्या मम्मीकडे निघून जाणार आहे. ऍटलीस्ट तिथे माझी व्हॅल्यू तरी आहे. आई शपथ. हे म्हणजे स्वतः पहिले आम्हाला भंगार बोला. पण मी तुला बोलली का तू 10-20 रुपयाचा आहे. तुझे तर 5 रुपये पण नाही येणार. Emotional damage. आता बोलली ते. तू मला 10-20 रुपये का बोललास मग? ते वजनावर असतं. आता तुझं वजन जर 100 किलो असेल तर 100 रुपये मिळतील. आता अजून तुम्ही चॅलेंज कसं हो रे करतो? तू. सो गाईज, कृषीने सामान आणलेलं आहे. सामान आणलेलं आहे. सगळं एकदम फ्रेश झालेलो आहे मी. Yes. आणि आता फायनली आपण स्टार्ट करणार आहोत. कृषी, तर- नाचून दाखव. झालं. आणि तिने आता मला कृषी 2 सांगितलं ठुमके की दे. तुला माझी काय मदत हवी आहे का? हो येस हवी आहे. का तू तर खूप प्रो आहेस ना जेवण करायला. माझ्या हाताला चव आहे, प्रो आहे, पण मला आता भूक पण लागली आहे. माझं डोकं खाऊन झालंय त्याचं. आता त्याला जेवण जेवायचंय. लय भूक लागली यार मला. लय का? गावठी? गावठी वगैरे काही नाही. पुण्याची भाषा आहे ती. दोघांनी मिळून केलं पाहिजे 50-50 मध्ये. मी रोज 100% जेवण बनवतोय. रोज. घाबर रे घाबर. देवाला घाबर खोटं बोलायच्या आधी. कृषी, माझं कौतुक करतोस का? येस करतो मी तुझं कौतुक. नियती तुझ्या एवढी एक हुशार. मिनिटं, कृषी. इथून पुढे तू मला इन्स्टेड ऑफ नियती तू मला महाराणी बोलशील का? ए कॉपी करते तू. सो महाराणी नियती, तुम्ही माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्ती आहात. थँक्यू. आणि तुमच्या शिवाय मी माझं आयुष्य व्यथित नाही करू शकत. व्यथित म्हणजे काय माहितीये का? सांग तू काय. मराठी मीडियम आहेस ना तू? म्हणजे त्याला व्यथित नाही करू व्यथित जगू नाही शकत. त्याला काहीतरी बोलतात. काय बोलतात मला नाही माहिती. पण व्यथित व्यथित तेच आहे. व्यथित म्हणजे जगू. जो पीडित आहे. आहा मग तू काही शपथ मुंबईमध्ये राहून माझी स्कूल होती सेंट आर्यन्स. सेंट तुम्ही लावलंय. आर्यन्सच होती. तुझी पण मराठी स्कूल होती. माझी पण मराठी स्कूल होती. व्यतीत तुला माहित नाही. हा. सो महाराणी नियती, तुमच्याशिवाय मी माझं आयुष्य कसं जगणार मला माहित नाही. आणि तुम्ही एवढ्या गोड आहात, काइंड हार्टेड आहात, एवढ्या करेजियस आहात. म्हणजे हिंमत आहे तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायची. ते मला खूप जास्त आवडतं. आणि असंच राहा आयुष्यभर, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्ही एक काम खूप सर्वात जास्त भारी केलेलं हे मला माहितीये आहे. कुठलं बोलणार. कुठलं? तुझ्याशी लग्न. येस, माझ्याशी लग्न केलंय हे तू खूप मोठं
मागच्या जन्मीचं तुझं खूप मोठं पुण्य आहे नियती. या जन्मी मला अरे खूप बापरे, चांगला नवरा भेटला आहे. 16 सोमवाराचा काय व्रत न करता एवढा चांगला नवरा भेटला. बापरे, 16 सोमवार केली असेल तर कोण भेटलं असतं? ऋतिक रोशन. ओ माय गॉड, ऋतिक रोशन भेटला असता. अरे पण तुझा चेहरा बघ नियती. सो गाईज, तुम्ही आता बघताय की नियती माझ्यावर किती अत्याचार करते येस चॅलेंज मध्ये. सो जर तुम्हाला असं बघायचं असेल की मी जे बोलेल ते नियतीने येस चॅलेंज करावं तर तुम्ही कमेंट करा. मग हे येस चॅलेंज नियती सोबत आपण करूयात. भाई वास काय भारी येतोय. मी एकटाच खायला हे पूर्ण कुकर. आता प्लेटिंग मस्त. टेस्ट करून सांग बरं, चांगलं लागते का? छान लागतोय. मला बोलला झोपायचंय आणि 2 तास गेम खेळला. मी बोललेली मी झोपणार नाही आणि माझी झोप झाली 1-1.5 तास आणि कृषी तेवढा वेळ गेम खेळला. हो कृषी, आपलं येस चॅलेंज ऑन गोईंगच आहे ना. कृषी, माझे मागे येऊन होतो. मला चहा बनवून देतोस का? थँक्स. बनव चल चहा पटपट. नियती, चहा रेडी आहे. या मॅडम, अजून काय हवं तुम्हाला? आता पुढचं मी तुला चहा पिताना सांगते. कृषी, तुझा चेहरा जरा कसा तरीच झालाय. काहीतरी करायचं का आपण चेहऱ्यावर? काय क्लीन शेव करशील का? क्लीन शेव? हा. हे बाई, मला एक ऑफिसला जायचं आहे. क्लीन शेव करशील का? मला ऑप्शन आहे का बोलायचा? नाही. बाहेर जायचं आपल्याला. क्लीन शेव केल्यानंतर नाही. तू मला बाहेर घेऊन जाणार का? क्लीन शेव वगैरे करायची काय गरज आहे? तू मला बाहेर घेऊन जाणार का? बाहेर घेऊन जातो. clean येस, shave नको. त्याच्यासाठी पण येस बोललास. Clean shave नको. कर लवकर जा. ती आता माझ्या दाढीच्या मागे लागली आहे गाईस. दाढी कसा आणि- दिसशील तू? टकला कसा दिसेल कृषी? बस ना, झाले 24 तास संपले. नाही, आताशी 6 तास झाले. मला खूपच जास्त मज्जा येते या चॅलेंज मध्ये. ते काय चाललेलं आहे बघा. ओ माय गॉड, ओ माय गॉड. तुम्हाला त्याचा लुक दाखवू का? थांब, नीट समोर बघ. गाईज, कसा दिसतोय कृषी? वा वा. हा बघा, हा फेस कसा दिसतोय बघा. छान दिसतोय. हा बघा किती हँडसम दिसतोय हा face. ह्या फेस वरती मी प्रेम केलेलं आणि हा कोण आहे? कसलं घाण दिसतंय. आई ग ग ग ग ग, हे बघायचंय रोज मला. घर की खेती है, उग जाएगी. तू कुछ करायला लाव. अलग लुक. आईला हे बघ ना कसं दिसतंय हाफ हे असंच चेहरा ठेव. तू काढताना एक काम कर ना कृषी, राहू दे असंच हाफ. चल. कृषी, हे असं हाफ ठेवशील का? गाईज, कसला घाण दिसतोय. फायनल लुक. कसला घाण दिसतोय. करकरीत असं केलाय ते एकदम. चांगला दिसतोय, चांगलं दिसतंय. चांगला दिसतोय. मग आता असंच तू का? नाही, बिलकुल नाही. मी हे असं रोज बघायचं म्हणजे बापरे, कठीण आहे. आता कधी येणार तुला दाढी? ओ माय गॉड. लॉकडाऊन मध्ये तू केलेलं तेव्हा मी तुला सारखी नव्हती बघत, पण मी आता तुला सारखी बघणार. अरे देवा पांडुरंगा, येणार ना दाढी मला? असं नको बोलू रे. असं कोणाला वाटतं का? म्हणजे मला तर नेहमी वाटतं बाबा असं उडवले ना केस येणार ना परत असं खूप काहीतरी doubt वेगळाच येतो दिसतोय कृषी. तू कसा दिसतोय गाई? जरा कमेंट्स मध्ये सांगा. हा या लुक मध्ये चांगला दिसतो की दाढी आणि मिशीवाल्या लुक मध्ये चांगला दिसतो? थांबा, अजून आपलं हे वाला येस चॅलेंज संपलं नाहीये मला. अजून. संपलंय. नाही कृषी, काय? मला आकाश पाळण्यात बसायचंय. हा, मग त्यात येस काय ठीक आहे ना, असंही जाऊ शकतो आपण. तर मला घेऊन जाशील का? चला. चलो. आणि सपोज आकाश पाळणा कुठेच भेटला नाही तर? मग नाही मग घरी यायचं. आणि भेटला नाही, मिळाला नाही तर गोष्टी मिळतात, माणसं भेट. गाईस, जाता जाता अजून एक ट्विस्ट करूयात आपण. कृषी, आता काय? काय मला असं वाटतंय की तू एखादा छान डान्स करून दाखवावा इथे. नाही कुछ भी. कर. मी तुला बोललेली, पण मी तुला पार्किंग मध्ये डान्स करायला लावणार. हो, अरे हा, तू बोलली. बोललेली करा, म्हणून मी तुला बोलली बाहेर जाऊ. तुझ्या हिशोबाने इथे कर, असं दिसला पाहिजेस तू कॅमेरामध्ये. जे आपलं लग्नात केलं तेच करू. तुझ्या हिशोबाने. मला नाही माहिती. काय होतं त्याचं? तू आठव. कंटिन्यू कर कंटिन्यू कर. नाही कर, कंटिन्यू कर डान्स. नौटंकी तर बघा ह्याची. भिड़ा तेरे नैनों से टाका आशिक सरेंडर हुआ प्यार से मारा घाटलों पे टाका तो आशिक सरेंडर हुआ. बस काय पण करायला लावती झाली. काय मज्जा आली का? चमन गोटा. एकदा चमन केलंय, त्यामध्ये मला नाचवलं लावते लोक. ते 2 पोरं आले. आज असं झालं की नको, आता जरा थोडीशी ऍक्टिंग करूया. आजूबाजूला बघायची आणि तू त्यांच्यासमोर तोंडावर बोलते अरे नाच 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 करते. म्हणजे तू चुकीचं केलं चॅलेंज हे. मी तुला बोलली तू थांबायला नव्हतं पाहिजे. लोकांचं काय, तू घाबरतो तू कशाला? काय बोलली होती? पार्किंग मध्ये नाचायचं. नाचलो मी. आम्ही ऍक्च्युली आलेलो आकाश पाळण्यामध्ये बसायला, बट तो नाहीये, बंद म्हणजे आहे ते. आज पूर्ण दिवसामध्ये येस चॅलेंज मध्ये मला हा आवडला होता की बाबा हा चला काहीतरी मजा आली असते काहीतरी.
पण नेमकं तोच नाहीये. जाऊ दे आता काय करणार आपण. आता चॅलेंजचा एंड करूयात. क्रिशी आईस्क्रीम खाणार का? सो गाईज आम्ही आलो आहे नॅचरल्सला आईस्क्रीम खायला. या चॅलेंजचा एंड स्वीट पद्धतीने करूया. दिवसभर क्रिशीला खूप काय 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 करायला लावलं मी, तरी खूप सिम्पल होतं. सिम्पल टास्क दिलेले क्रिशीला मी हा दिवस लक्षात ठेवू जेव्हा माझा येस चॅलेंज येईल. अजिबात कमेंट करू नका मला येस करायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दादा बाय बाय. आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल.